चंदननगर शिरड शहापूर. चंदननगर शिरड शहापूर इथे वसलेली रेसन्स इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे मी आपले स्वागत करतो. रेसन्स इंग्लिश स्कूलला खऱ्या अर्थाने 2026-27 अकॅडमिक इयर 5 जूनपासून सुरुवात झालेली आहे. आमचा इनिशियल ब्रिज कोर्स पूर्ण झालेला असून 15 जूनपासून सोमवार आम्ही अभ्यासक्रमास सुरुवात करीत आहोत. वी आर गोइंग टू बिगिन द सिलेबस सिन्स 15th ऑफ जून. यावर्षी एक महत्त्वाचा निर्णय शालेय व्यवस्थापन माननीय मिलिंद भाऊ यंबल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे. शाळा ही 9 ते 4 वाजेपर्यंत आम्ही केलेली आहे. वी आर टेकन द डिसिजन अंडर द एबल लीडरशिप ऑफ मिलिंद भाऊ यंबल, द प्रेसिडेंट ऑफ रेसन्स इंग्लिश स्कूल, अँड द स्कूल विल बी फ्रॉम 9 AM to 4 PM. आता एकूण 2 तास शाळा वाढवलेली आहे आणि या 2 तास शाळा वाढविण्यामागचा जो उद्देश आहे तो असा आहे की रेग्युलर जे पिरियड्स आहेत ते 5.25 तास होतील. प्रत्येक पिरियड हा 40 मिनिटाचा असणार आहे. ईच पिरियड विल बी फॉर 40 minutes अँड द पिरियड्स विल बी फॉर 5 hours 15 minutes to 20 minutes. आणि हा जो उरलेला जो कालखंड आहे जो 2.25 तासाचा 2 तासाचा आहे त्या कालखंडामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी, इंग्लिश कम्युनिटीची तयारी, मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन या सगळ्या गोष्टी आम्ही घेणार आहोत. ड्युरिंग दिस पर्टिक्युलर रिमेनिंग टाईम फॉर 1 hour 45 minutes to 2 hours we are going to take some special exercises related to communicative English, related to competitive examinations and the other activities which are very beneficial for the development of the student. विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि नक्कीच याचा एक सुष्ट आणि इष्ट असा परिणाम येत्या काळामध्ये दिसणार आहे. डेफिनेटली इट विल गिव्ह सम गुड इफेक्ट इन द कमिंग टाईम टू द स्टुडंट्स. आणि साहजिकच आहे जेव्हा शाळेची वेळ वाढते त्यावेळेला नक्कीच फीसमध्ये आम्ही काही फार अशी वाढ केलेली नाही आहे. त्यामुळे कारण शिक्षकांची पण सॅलरी वाढवावी लागणार आहे. शिक्षक इथं शाळेमध्ये जवळजवळ 7.5 ते 8 तास थांबणार आहे आणि जेव्हा शिक्षक 7.5 ते 8 तास थांबणार आहेत तेव्हा त्यांची सॅलरीसुद्धा आम्हाला वाढवावी लागणार आहे आणि यामुळे ही फीस जी आहे ती फीसची वाढ ही अत्यंत नगण्य आहे. बट आय एम रिअली हॅपी दॅट नर्सरी KG1 KG2 आय टेकन अ डिसिजन. जे गावं 5 किलोमीटर परिसरामध्ये आहेत त्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत बस सेवा आम्ही ठेवलेली आहे आणि ट्रान्सपोर्टेशन इज फ्री देअर फॉर द स्टुडंट्स हू आर कमिंग फ्रॉम द 5 kilometers विसिनिटी. आणि अर्थात त्याच्यापेक्षा जास्त जे असतील त्यांना तेवढे चार्जेस पे करावे लागतील त्या विद्यार्थ्यांना जे नर्सरी KG1 KG2 आहेत. त्यामुळे या फीसमध्ये जी वाढ आहे ती अत्यंत नगण्य आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. पे अटेन्शन टू द एज्युकेशन ऑफ अवर स्टुडंट्स, युअर वॉट्स रादर दॅन जस्ट टॉकिंग अबाउट द इन्क्रीज इन द फीज ओनली. बिकॉज कारण ही जी फीस आहे ती शहराच्या मानाने केवळ 50% फीस आहे हे लक्षात ठेवा. आणि रेसन्स इंग्लिश स्कूलमधलं अत्यंत दर्जेदार शिक्षण आपण इथं देतो आहे. वी आर गिविंग द एज्युकेशन ऑफ अ क्लास in Resonance English School. We have the able staff here from Kerala. Equally, we have the experienced teachers here who are just teaching to our students. अत्यंत अनुभवी असे शिक्षक इथे शिकवत आहेत. केरळमधले एबल लोक आपल्याकडे शिकवत असतात. त्या सगळ्या गोष्टींमुळे पालकांनी केवळ हेच मुद्दे धरून बसू नयेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये यावं. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये ॲडमिशन्स द्यावी असं आवाहन मी करतो. आणि रेसन्स इंग्लिश स्कूलनी ही जी एक एज्युकेशनल मुवमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं ही नम्र विनंती. शाळा 15 जूनपासून सुरू होत असल्यामुळे आपण लागलीच आपल्या पाल्यांची जी फीस आहे ती शनिवारपर्यंत भरावी, पुस्तकं घेऊन जावेत आणि या एज्युकेशन महायज्ञामध्ये आपण सहभागी व्हावं ही नम्र विनंती. You should participate in educational Mahayagya by filling up the fees up to Saturday 13th because we are going to start our syllabus from 15th of June onwards. Thank you.